पुरंदर तालुक्यातील बहुतांश गावातून पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतातील पिके आता जळू लागली आहेत, तर या भागातील फळझाडे आणि बागा जळू लागल्यात. तालुक्यातील कर्नलवाडी, राख, नावडी या भागातील अनेक बागा आता जळू लागल्यात. या बागांना विकत पाणी घेऊन घालणं आता शेतकऱ्यांना शक्य नाहीये. कर्नलवाडी येथील उत्तम निगडे यांची पाण्याअभावी जळून चाललेली सीताफळाची बाग, मोठ्या कष्टानं उभी केलेली ही फळबाग आता पाण्याविना शेवटच्या घटका मोजतीये. पुरंदर तालुक्याची ओळख म्हणजे दुष्काळी तालुका म्हणून ओळख असते आणि त्यातच यावर्षी पडलेला दुष्काळ हा अत्यंत भयंकर आहे. पुरंदर तालुक्यातील अनेक गावांमधून आता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर जनावरांच्या चाऱ्याचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. पुरंदर तालुक्यातील काही गावांमधून जे पिकं आहेत ते आता जळून लागलेले आहेत. काही फळबागा आहेत ते जळून जात आहेत आणि त्यामुळेच पुरंदरच्या शेतकऱ्यांसमोर आता एक मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. जनावरांचा चारा असेल, पिण्याचं पाणी असेल आणि अशा ज्या गोष्टी आहेत ते शेतकऱ्यांपुढे असणार आहेत आणि त्याचाच आज आपण आढावा घेणार आहोत. पाणी टंचाई निर्माण होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी नवीन विहिरी खोदल्या. त्या विहिरी देखील आता कोरड्या पडल्यात. त्यामुळे त्या विहिरीवर अवलंबून असणारी पिके जळू लागली आहेत. शेतकऱ्यांची पिके गेली, पण शेतकऱ्याला विमा देखील मिळाला नाहीये. सरकार म्हणतं 1 रुपयात विमा, पण तोच विमा घ्यायला 250 रुपये खर्च करावे लागले. विमा तर मिळालाच नाही, पण दुष्काळ निधी सुद्धा मिळत नाहीये. आता हातचे ठसे उठत नसल्याने व संबंधित यंत्रणाच कार्यान्वित नसल्याने शासनाच्या मिळणाऱ्या 2000वरच दिवस काढावे लागतात, अशी खंत व्यक्त केली आहे गुळूंचे येथील ज्येष्ठ शेतकरी व्यंकटराव निगडे यांनी. बाबा काय सांगाल? आम्ही आता तुमची बाग बघतोय, पूर्णपणे वाळलेली बाग दिसते. पाण्याची परिस्थिती कशी काय तुमच्याकडे? पाणीच नाही ना. पाणी पिण्यापुरतं पाणी राहिले. विहिरीला पाणी नाही, पाऊस नाही. किती बाग आहे तुमच्या? बाग साधारण आपलं 240 झाड आहे, म्हणजे 250 झाड आहे साधारण. एकर सव्वा एकर बाग आहे. किती झाडं वाळलीत काय? सगळीच झाडं अशी. कुठल्या कुठल्या झाडांच्या फळांच्या बाग आहेत? सीताफळची 240 झाड आहेत आणि चिक्कू साधारण 27-28 झाड आहेत आणि आंब्याची 25-30 झाडं बांधाने लावलेली आहेत. सगळीच बाग. हां, हे काय अशीच वाळायला लागलीत. काय काय वाळून पानगळ झाली. कधीपासून पाणी टंचाई जाणवते तुम्हाला का? पाणी टंचाई तशी जानेवारी-फेब्रुवारीपासूनच जाणवायला लागली. पिण्याच्या पाण्याचं कसं काय? पिण्याचं पाणी म्हणजे पाणी पिण्यापुरतं अगदी टोकडं पाणी. टोकडं पाणी. ह्या झाडांच्या व्यतिरिक्त जनावरांचा चारा किंवा जे काही प्रश्न? जनावरांचा चारा आता काहीच करू शकत नाही. आता फक्त जनावरांना पाणी, आपलं घरचं पाणी आणि जनावरांना चारा म्हणजे आता काढून ठेवलेला हात चारा. पुरंदर पंचायत समितीच्या वतीने लोकांना पाणी पुरवठा केला जातोय. 2-3 दिवसातून एकदा येणाऱ्या या पाण्यासाठी लोकांना दिवस वाट पाहावी लागते. पाण्यासाठी लोक दिवसभर भांडी घेऊन रस्त्याच्या कडेला बसल्याचं पाहायला मिळतंय. हे आहे पुरंदर तालुक्यातील बाळाजीची वाडी हे छोटंसं गाव. दुपारी 3 वाजता हा पाण्याचा टँकर आलाय आणि यानंतर सुरू झालीये गावकऱ्यांची पाणी मिळवण्यासाठीची धावपळ. टँकर मधील पाणी साठा आणि लोकांना अपेक्षित पाणी यामध्ये मोठी तफावत पाहायला मिळतीये. त्यामुळे लोकांना कमी पाणी दिलं जातं. त्यामुळे टँकरची संख्या वाढवण्याची मागणी नागरिक करतायत. पाणी अजिबात पुरत नाहीये. मागच्या वर्षी काय पाऊस झाला नाही, त्यामुळे ह्या वर्षी तर खूप भयंकर ऊन आहे आणि उन्हाळ्यात पाणी अजिबात म्हणजे इकडे ह्या भागात अजिबात पाणी नसतं. जो दिवसाला टँकर येतोय तो काही पुरण्यासारखा नाहीये. म्हणजे आम्हाला गुरे येतं, त्यामुळं खूप भयानक परिस्थिती आहे पाण्याची इकडे. जनावरांच्या चाऱ्याचा काय प्रश्न? जनावरांचा चारा म्हणजे इकडे सगळं पावसावरती डिपेंड असतं. पाणी नाही त्यामुळं जनावरांना चारा पण नसतो. चाऱ्याची पण सोय प्रशासनाने करून दिली पाहिजे आम्हाला, आमची मागणी. अजून 2 महिने आहेत. पुढचा मे आहे. जूनमध्ये सुद्धा पाणी येईल का नाही सांगता येत नाही. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न काय व्यवस्था केली तुम्ही? व्यवस्था तर तशी काहीच नाही आहे. आता सध्या पाणी नाही त्यामुळे तर काही चाऱ्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळं कुठून पण आता वैरण वगैरे जर घ्यायचं झालं तरी 12,000 रुपये वगैरे शेकडा चालू आहे. त्यामुळं खूप लांबून आम्हाला वैरण किंवा मकीची वगैरे सोय करायला लागते. पूर्ण ड्राय बाग आहे. पाण्याची कसली सोय नाही, कुठला स्रोत नाही पाण्याचा. पावसावरती सगळं आमचं डिपेंड असतं. बाबा नाव काय तुमचं? महादेव विठ्ठल पवार. तुमचं वय काय? 76. 76 म्हणजे तुम्ही किती दुष्काळ बघितलेत काय सांगा? आम्ही तिसरा दुष्काळ. तिसरा. 65, 72. हं. पण हा दुष्काळ लय खतरनाक. 72चा दुष्काळ कसा होता? ते थोडं पाणी असायचं, गुडघे इतकं कमरे इतकं एरीत. हं. पण आता गवतच उगावलं एरीत नाही. विहिरीत नाही. आता पिण्याच्या पाण्याचं कसं? पिण्याचे पाण्याचे दिले सरकारने ते नाही ते बिना आंघोळीचे राहावं लागतं काय. होय. हा.
आता किती दिवसानंतर पाणी मिळते तुम्हाला? दररोज मिळते का? तिसऱ्या दिवशी येतं टँकर हा. किती लिटर पाणी दिलं होतं माणसं? माणसे त्यांची आखणी 20 जनावर आले 40, तर ती काय पुरते का पाणी साहेब? नाही ना पुरत. पण बागवायचं त्याचं आता काय करणार. ज्याप्रमाणे पाणी टंचाई आहे त्याप्रमाणे तालुक्यात चारा टंचाई देखील जोरदार आहे. चाऱ्याची उपलब्धता कमी असल्याने लोकांना आता जनावरे मोकळ्या रानात डोंगर दऱ्यातून फिरून आणावी लागतात. कुठेतरी वाळलेला गवताचा एखादा मोड मिळतोय आणि त्यावरच जनावरांना समाधान मानावं लागतंय. तालुक्यातील बहुतांश गावात पाणी टंचाई आहे. त्यामुळे नीरा गावातील पाणी पुरवठा योजनेतून व जेऊर येथील नीरा नदी काठावर टँकर भरावे लागतात. त्यामुळे तालुक्यातील काही गावांना 60 ते 70 किलोमीटर टँकरमध्ये पाणी भरण्यासाठी यावं लागतंय. त्यामुळे दिवसभरात टँकरच्या 1 किंवा 2 स्ट्रीप होत आहेत. त्यामुळे आणखी टँकर वाढवण्याची मागणी नागरिक करतायत. पुरंदर तालुक्यामध्ये दुष्काळाची दाहकता ही दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळते. लोकांना 2 दिवसानंतर पाणी मिळते. प्रशासनाच्या वतीनं 56 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातोय. मात्र तरी देखील लोकांना पाणी पिण्यासाठी पुरत नाही, जनावरांसाठी पुरत नाही. त्यामुळे येणाऱ्या 2 महिन्याच्या काळामध्ये किंवा जूनपर्यंत हे पाणी पुरवणं हे महत्त्वाचं असणार आहे. पण पाणी लोकांना कमी पडतंय. लोकांच्या त्याबद्दलच्या तक्रारी आहेत. आता इथून पुढच्या काळात देखील प्रशासन कशा पद्धतीनं लोकांना पाणी पुरवतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. न्यूज अनकटसाठी राहुल शिंदे, पुरंदर.